हॅलो एव्हरीवन, नूतन रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. तर आज आपण नूतन रेसिपीजच्या किचनमध्ये बघणार आहोत गरमागरम कुरकुरीत अशी चवीला छान असणारी कांदा भजी आणि त्याचसोबत आपण अजून एक रेसिपी बघणार आहोत मजेदार अशी गरमागरम कडक गुळाची चहा कशी बनवायची ते पण आज आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप मजेदार बनणार आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर इथे आपण बघताय मी इथे 2 मीडियम साईजचे बारीक एकदम कापून घेतलेले कांदे घेतलेले आहेत. तर हे कांदे जे आहेत ते एकदम बारीक कापून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हे व्यवस्थितपणे बारीक मीठ हे लावून घ्यायचं आहे कांद्याच्या पातींना. सोबतच थोडीशी आपण कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करणार आहोत. कोथिंबीर पण याच्यामध्ये एकत्र केल्यानंतर त्याची पण चव थोडी छान येते. सो तुम्ही स्टार्टिंगलाच कोथिंबीर ॲड करा. आता याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हिरवी मिरची, इथे मी 1 चमचा धणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिऱ्याची एकत्र अशी दरदरीत पावडर बनवली आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला लिंबू पण पिळून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये चिमूटभर सोडा ॲड करणार आहोत. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला व्यवस्थितपणे एकत्र करायचे. जसं ॲड करता येईल तेवढ्या प्रमाणात आपण पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. मी ऑलरेडी या बेसनच्या पिठामध्ये तांदळाचं पण पीठ मिक्स आहे. तर तुमच्याकडे असं काही मिश्रण नसेल तर तुम्ही जर 1 कप बेसनचा घेतलेला आहे तर ॲटलिस्ट 25% तरी तुम्ही तांदळाचं पीठ याच्यामध्ये ॲड करा, म्हणजे भजी आणि क्रिस्पी होतात. तर हे विसरू नका. एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपल्याला पाणी थोडं पण ॲड करायचं नाही आहे, नाहीतर भजी कडक होतात, जास्तच कडक होतात. तर अशा प्रकारे ही पिठाची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. पीठ आपलं तयार आहे आता भजी बनवण्यासाठी. तर आता भजी सोडताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे भज्यांचं जे पीठ आहे ते हाताला जास्त चिकटत नाही आणि ते आपल्याला भजी सोडताना एकदम इझी जातं. तर आता हळूहळू आपण याच्यामध्ये मी ऑलरेडी इथे कढई तापायला ठेवलेली होती. तर आता हे तेल पण गरम आहे, तर आपण भजी सोडायला घेऊया. मीडियम फ्लेमवरती आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे आतून पण ती व्यवस्थित भाजून निघतील आणि त्याचा क्रिस्पीनेस वाढेल. तर त्यासाठी आपल्याला भजी तळताना जी फ्लेम आहे ते आपण मीडियम ठेवायची. अशा प्रकारे आता आपली भजी रेडी झालेली आहे. आता आपण जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेलं होतं की आपण एक
गुळाचा चहा कसा बनवायचा ते पण बघणार आहोत. तर आता आपण त्या रेसिपीला स्टार्ट करूया. तर याच्यामध्ये इथे मी एक भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 हे कप पाणी घ्यायचं आपल्याला. आणि याच्यामध्ये 2 चमचे चहापूड ॲड करून घ्यायचे. दोन ते 3 चमचे गूळ ॲड करते. अर्धा चमचा चहा मसाला आहे. हा होममेड चहा मसाला आहे. याचा एक शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. कशा प्रकारे चहा मसाला बनवलेला आहे तो. आता चहा छानपैकी आपल्याला व्यवस्थितपणे ढवळून घ्यायचा आहे. चहा आपला ऑलमोस्ट आता डन झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. तर जेवढे प्रमाणात मी 2 कप इथे मी पाणी घेतलेलं होतं आणि चहा आता आपला बराचसा आटलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला हे 1 कप दूध ॲड करायचं आहे आणि दूध ॲड केल्यानंतर पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं उकळी काढायची आहे. तेव्हा जाऊन तो चहाचा एक छान असा जो आपल्याला पाहिजे ती चव निघून येते. गुळाच्या चहाला कसं आहे ना, जर तुम्ही कच्चं दूध यूज केलं तर तो चहा फाटतो. पण जर दूध तुम्ही तापवून म्हणजे गरम करून जर तुम्ही त्याच्यामध्ये यूज करत असाल, तर तो चहा कधीच फाटत नाही. सो ही टिप एक लक्षात ठेवा, की जेव्हा कधी तुम्ही गुळाचा चहा बनवताय, तर त्याच्यासाठी जर तुम्हाला डायरेक्ट दूध त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, तर अगोदर दूध तुम्हाला गरम करूनच घ्यायचं आहे. मग दुधाचा चहा कधीच फाटत नाही. बघा कसा चहा एकदम मसालेदार आणि दिसायला पण किती छान दिसतोय. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर सबस्क्राईब चॅनल अजूनपर्यंत केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. परत भेटू नवीन रेसिपीमध्ये.